मित्रांनो, ही आहे महिंद्रा स्कॉर्पिओ एन फेसलिफ्ट या गाडीला म्हणू नका. ॲज पर महिंद्रा मिड सायकल एनहान्समेंट खरं तर या गाडीमध्ये करण्यात आलेले आहेत. SUV गाड्यांचा बाप म्हणजेच महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही आहे बिग डॅडी ऑफ SUV. 2026मधील मेजर चेंजेस मायनर चेंजेस या गाडीमध्ये करण्यात आलेले आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. आणि जे काही चेंजेस केले त्याच्यामुळे ही गाडी अजून देखील व्हॅल्यू फॉर मनी बनते आणि अजून देखील एक कंप्लीट पॅकेज बनायचा प्रयत्न या महिंद्रानी या गाडीच्या मार्फत करण्यात आलेला आहे. तर नक्की काय मिळतं याच्यामध्ये पटकन चेक करूया. समोरचा प्रोफाईल तोच आहे, कंप्लीट LED हेडलाईट सेटअप, रडार अँड कॅमेरा बेस याच्यामध्ये आपल्याला लेवल 2 ADAS. ओके, सिग्नेचर आपल्याला हा प्रोफाईल पाहायला मिळतो, रिफ्लेक्टर प्रोजेक्टर बेस LED हेडलाईट्स. ओके, DRL याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. समोर तुम्हाला आजच काही जाणवणार नाही की याच्यामध्ये चेंजेस केली आणि काही चेंजेससुद्धा नाही आहेत. साईड प्रोफाईल बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला नवीन 18 इंचाचे डायमंड कट अलॉयज याच्यामध्ये पाहायला मिळतात, जे की खरंच खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही लांबून जर या गाडीचा प्रोफाईल पाहिला तर अशा प्रकारे तुम्हाला ही गाडी दिसायला मिळणार. आणि खरंच मला पर्सनली तरीही हे अलॉयज आवडलेले आहेत मित्रांनो. महिंद्रा स्कॉर्पिओ इन ही नेक्स्ट जनरेशन बॉडी ऑन फ्रेम SUV आहे. तिच्यामध्ये हाय स्ट्रेंथ स्टील वापरले, मजबूत फ्रेम आर्किटेक्चर दिलेलं आहे. म्हणजे स्कॉर्पिओ एन SUV कॅरेक्टर फक्त डिझाईनपुरतं मर्यादित नाही आहे मित्रांनो, तिचं कन्स्ट्रक्शन देखील रगड आहे. या गाडीची जी लेंथ आहे ती आहे मित्रांनो 4662 mm, 1917 mm मित्रांनो विड्थ आणि 1857 mm अशी हाईट असणार आहे. 2750 mm व्हील बेस आणि मित्रांनो 201 mm ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला या स्कॉर्पिओ एनमध्ये पाहायला मिळणार आहे. साईडला पाहायचं झालं तर 540 डिग्री कॅमेराचा हा साईडला कॅमेरा मिळेल, LED इंडिकेटर ORVM वर. ओके, क्रोम प्लेटेड डोअर हँडल्स विथ रिक्वेस्ट सेन्सर बटन यासाठी काय मिळणार आहे. नवीन तुम्हाला UV कट ग्लासेस ZH सिलेक्टपासून हे पाहायला मिळतील. सोबतच वर तुम्हाला माहिती आहे रूफ रेल्स आहे, ब्लॅक ग्लॉसीमध्ये शार्कनी एंटीना पाहायला मिळेल. क्वार्टर पॅनलचा ग्लोव्स खरंच खूप मोठा आहे आणि या ठिकाणी देखील तुम्हाला गार्निश पाहायला मिळेल. लोअर विंडो गार्निश देखील याच्यात देण्यात आलेली आहे. पाठीमागे सुद्धा डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत मित्रांनो. साईडला सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेटसुद्धा आपल्याला याच्या ठिकाणी पाहायला मिळते. सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला डबल विशबोन सस्पेन्शन, पाठीमागे पेंटा लिंक सस्पेन्शन विथ VATT लिंकेज पाहायला मिळेल. सोबतच फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग आणि ॲडव्हान्स शॉक ऑब्झर दिलेले आहेत. रिअर प्रोफाईल सिग्नेचर तुम्हाला माहीतच आहे की LED टेल लाईट्स पाहायला मिळतील. स्कॉर्पिओनची बॅजिंग, महिंद्राचा लोगो, पाठीमागचा कॅमेरा, सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेट आणि तुम्हाला बंपरवर सुद्धा गार्निश पाहायला मिळेल. पाठीमागे सेन्सर दिलेले आहेत, 2 रिव्हरचे लाईट आणि तुम्हाला इथे स्पेअर टायरसुद्धा याच्यात पाहायला मिळणार आहे. वायपर वॉशर, डिफॉगर, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प याच्यात देण्यात आलेला आहे. बाय द वे साईड ओपनिंग आहे, सर्वांनाच माहीत असेल. 786 लिटरचा बूट स्पेस मिळेल जर तुम्ही थर्ड रो यूज करणार नसाल. आणि थर्ड रोचं एक निगेटिव्ह असं मी हे म्हणेन की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे AC वेंट्स इथे देण्यात आलेले नाही. बट ॲज पर महिंद्रा असं सांगणं आहे की फ्रंट जो AC आहे किंवा सेकंड रोचं जे AC वेंट्स आहेत त्याचा AC पुरेसा आहे थर्ड रोसाठी लोकांसाठी. टॉयलेटचा पॉवर सॉकेट दिलेला आहे इथे, मोबाईल होल्डर दोन्ही बाजूला इथं आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो ही 7 सीटर आपली गाडी असणार आहे. अशा प्रकारची रिमोट की मी ते फ्लिप रिमोट की जर ऑटोमॅटिकमध्ये असेल तुम्हाला त्याच्यात रिमोट स्टार्टचं फीचरसुद्धा मिळणार आहे, लॉक अनलॉक. ओके, बूट रिलीज करायला सुद्धा त्याच्यात बटन आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. इंजिन स्टार्ट स्टॉप दिलेला आहे, फ्रंट पार्किंग सेन्सर्स. ओके, हेडलॅम्प लेवलिंग ठीक आहे. या 4 वे ॲडजस्टेबल आपल्याला सीट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हे आपण म्हणू शकतो की कॉफी ब्लॅकमध्ये इंटेरियर आहे, कम्प्लीट ब्राऊन आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. फ्रंट ज्या सीट्स आहेत त्या व्हेंटिलेटेड असणार आहेत, 4 वे ॲडजस्टेबल आहे. ओके, हे पण लक्षात राहू द्या. नवीन तुम्हाला क्लस्टर पाहायला मिळतो इथे. तर मित्रांनो हा नवीन 10 इंचचा क्लस्टर आहे, 12.3 इंचचा इन्फोटेनमेंट सिस्टम याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्युअल झोन ऑटोमॅटिक AC. ओके, 65 वॅटचा फास्ट चार्जिंग ऑप्शन दिला आहे. पाठीमागे सुद्धा आहे, इथे सुद्धा वायरलेस चार्जिंग आहे याच्यामध्ये. C टाईप आहे, ड्राईव्ह मोड्स दिलेले आहे याच्यामध्ये. झिप झॅप झूम असे 3 ड्राईव्ह मोड्स आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. तसेच या गाडीमध्ये डाऊनहिल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑटो आयडल, स्टार्ट स्टॉप बंद देखील आपण इथे करू शकता मित्रांनो. हा मित्रांनो 360 डिग्रीचा कॅमेरा. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला 540 डिग्रीचा सुद्धा कॅमेरा मिळणार आहे. गाडी तुम्हाला पुढे घ्यावी लागेल तेव्हा तुम्हाला गाडीच्या खालचं सुद्धा या ठिकाणी दिसतं. सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला DVR पण आहे. ओके, ड्राईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग, लेफ्ट राईट. ओके, सर्व साईडचं चारही बाजूचं बेसिकली मित्रांनो याच्यामध्ये रेकॉर्डिंग होणार आहे. फिजिकल्स बटनसुद्धा दिलेले आहेत, ती एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्याद्वारे तुम्ही 360 डिग्री व्ह्यूसुद्धा चेक करू शकता. स्पेसिफिक रिअर व्ह्यू पाहिजे, लेफ्ट व्ह्यू पाहिजे तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. 12 पॉईंट ऑटोमॅटिक इथे IRVM आहे. ओके, सनरूफ तुम्हाला इथं पॅनोरामिक मिळते. हे एक नवीन ॲडिशन आहे, ही नवीन ॲडिशन आहे, ही नवीन ॲडिशन आहे, ही तुम्हाला नवीन ॲडिशन पाहायला मिळेल. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड याच्यात देण्यात आलेले अशा प्रकारचे कीज आहेत. कीज तुम्ही इथेही ठेवू शकता स्पेसिफिक लोकेशन. इथे तुम्हाला 2
कप फोल्डर आणि आर्मरेस्ट मिळतो. ओके, आर्मरेस्टमध्ये मोबाईल ठेवू शकाल. अशा प्रकारचे मित्रांनो इंटेरियर आहे. ओके, ए पिलरला अगेन ग्रॅब हँडल. हे बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आपण एखाद्या SUV बसलेलो आहोत. ओके, 12 स्पीकरची म्युझिक सिस्टीम आपल्याला याच्यात पाहायला मिळते, सोनीची बाय द वे. आणि ड्रायव्हर साईडचे मित्रांनो बघा स्विचेस आहे, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल फोल्डेबल हे मिरर्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो इंजिन मध्ये हे आहे गाडीचं हृदय. स्कॉर्पिओ एनमध्ये 2 इंजिन मिळतात, एक पेट्रोल आणि डिझेल. 2 लिटरचं स्टॅलियन टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे जो 200 हॉर्स पॉवर आपल्याला पॉवर आणि जो 380 NMचा टॉर्क ऑटोमॅटिकमध्ये मॅन्युअलमध्ये 370 NMचा टॉर्क पाहायला मिळेल. आणि जे 2.2 लिटरचं एमहॉक डिझेल इंजिन आहे त्याच्यामध्ये जो 173 bhp पॉवर आणि जो 370 NMचा टॉर्क हे मॅन्युअलला आणि 400 NMचा टॉर्क हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पाहायला मिळतं. एवढी पॉवर या बिग डॅडी ऑफ SUV मधील हे इंजिन जनरेट करतं. 2 नवीन कलर इंट्रोड्यूस झालेले आहेत, ओसेनिक आणि गॅलेक्सी ग्रे. गॅलेक्सी ग्रे अशा प्रकारे मित्रांनो कलर असणार आहे, खूप सुंदर आहे. स्कॉर्पिओ जर कोणाला या कलरमध्ये घ्यायचं असेल तर नक्की विचार करू शकता. आणि या गाडीची मित्रांनो जवळजवळ 85,000पर्यंत 83,000पर्यंत ते 85,000पर्यंत किंमत वाढलेली आहे. सर्व व्हेरियंटची किंमत तुम्हाला इथे एक शोरूममध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल मुंबई ठाण्यामध्ये तर कॉन्टॅक्ट करा मोदी महिंद्रा. खाली मोबाईल नंबर देईन, अवश्य विजिट करा, कोटेशन घ्या. देन तुमच्यासाठी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन ही गाडी नक्की तुमच्यासाठी बुक करू शकता. एक तुम्ही प्रॉपर SUV लवर आहात तर ही गाडी तुमच्यासाठी बनलेली आहे. सेकंड रोबद्दल बोलायचं राहिलं मित्रांनो. ओके, इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला सनशेड्स पाहायला मिळत नाहीत. ही एक ॲडिशन करता आली असती. ओके, ज्या सीट बेल्ट आहे त्याची ॲडजस्टमेंट दिली जाऊ शकत होती. सोबतच मित्रांनो इथे 65 वॅटचं फास्ट चार्जिंग ब्लोअर म्हणजे फॅन ॲडजस्ट करायला दिलेला आहे. रिअर AC वेंट्स आहेत, या सीट्स आहेत मित्रांनो. आणि इथे तुम्हाला आहे हे 2 कप फोल्डर मिळणार आर्मरेस्टवर मित्रांनो. सो अशा प्रकारे रिअर सनशेडची गरज होती, बट ती गरज ॲज सच का नाही आहे याचं रिझन असं की UV कट आपल्याला ग्लासेस पाहायला मिळतात. सो ते एक तुम्ही म्हणू शकता की महिंद्राकडून ॲडिशन केलेलं आहे. मित्रांनो हे जे पर्टिक्युलर व्हेरियंट आहे ते आहे महिंद्रा स्कॉर्पिओ 2 व्हील ड्राईव्ह मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये Z8 लक्झरी. ओके, आता जर ऑटोमॅटिक IRVM तर दिलेलं आहे, सोबतच लेवल 2 ADAS आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. फीचरमध्ये बोलायचं झालं तर 6 एअरबॅग्स. ओके, फ्रंट आणि साईड कर्टनमध्ये एअरबॅग्स आहेत. ABS, ओके, ESP, EBD, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक, आयसोफिक्स, ओके, चाइल्ड माउंट्स, रिअर सीट बेल्ट, TPMS, तसेच SOS e-कॉलचं फीचरसुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. लेवल 2 ADASमध्ये भरपूर फीचर्स आहेत. ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, स्मार्ट पायलट असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्पीड लिमिट असिस्ट, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल विथ स्टॉप अँड गो, इतके सारे सेफ्टी फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतात. 27 मित्रांनो तुम्हाला 57 लिटरचं फ्युअल टँक कॅपॅसिटी आहे. एव्हरेस्ट व्हाईट, गॅलेक्सी ग्रे, ओके, स्टिल्थ ब्लॅक आणि डीप फॉरेस्ट असे कलर्स या समावेश आहे. 13,69,000 बेस व्हेरियंटची प्राइसिंग आहे आणि टॉप एंड व्हेरियंटची प्राइसिंग आहे मित्रांनो 25,49,000 फोर व्हील ड्राईव्हची. तर प्रॉपर रिअर व्हील ड्राईव्ह गाडी ही तुम्हाला स्कॉर्पिओ एन पाहायला मिळते. तर 6 सीटर 7 सीटरमध्ये ही गाडी असणार आहे तुमच्यासाठी. तर 2026मध्ये स्कॉर्पिओ एन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मित्रांनो. तर व्हर्डिक्टमध्ये आपण बोलणं करूया की गाडी घ्यायची का नाही. तर बघा मित्रांनो फीचर्स भरभरून दिलेले आहेत. नवीन फीचर ॲड झाल्यामुळे ही गाडी कंप्लीट बनवण्याचा महिंद्राकडून काम केलेलं आहे. 1-2 तुम्हाला म्हणतो ना की निगेटिव्हसुद्धा आहेत. ऑफ रोडिंग पाहिजे असेल, स्ट्रॉंग रोड प्रेझेन्स पाहिजे असेल, पॉवरफुल इंजिन पाहिजे असेल, प्रॅक्टिकल गाडी पाहिजे असेल मित्रांनो, तर आधुनिक तुम्हाला टेक्नॉलॉजी पाहिली असेल लेवल 2 जसं की, तर स्कॉर्पियन निश्चित कन्सिडर करू शकता. हा थोडे जे कम्फर्ट आहे बिकॉज ऑफ SUV, ओके, आणि लेडर फ्रेमवर असल्यामुळं तुम्हाला कम्पेअर टू अदर जसे XUV NXO आहे त्याच्यापेक्षा कम्फर्ट याचा कमी असणार आहे, हे लक्षात राहू द्या. बॉडी रोल असणार आहे. सो ते गृहीत धरा. पण जो स्कॉर्पिओ घेतो, जो शौकीन आहे, त्याला या गोष्टीची पर्वा पडत नाही आहे. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता, पूर्ण गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. राहिलं काय असेल तर नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.